पाकात नाही का गुलाबजामुन टाकलेले आहे आणि अशा प्रकारे झालेले आहेत. तर आता नाही का आई टेस्ट करून बघणार आहे. तर थोडेफार नाही का उरलेले आहेत ते. नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर 2 दिवस झाले व्हिडिओ पडला नाही, तर तुम्ही चकल्याचा व्हिडिओ पाहिलाच असाल. तर काय प्रकार झाला तर आमच्या इथे चकल्याचा. तर आज बनवणार आहे मी गुलाबजामुन. तर गुलाबजामुन आता पाहुणे रावणे चालूच राहतात. तर काय बनवायचं, पाहुणचार म्हटलं तर टेन्शनच पडतं की काय बनवू नेमकं टेन्शनच आहे. तर बघा असं चालू आहे आणि आम्ही बनवणार आहे आज गुलाबजामुनची रेसिपी. तर आज नाही का भाऊबीज आहे, भाऊबीज निमित्त म्हटलं गोड पण काहीतरी बनवा. आणि आज माझा भाऊ येणार आहे. तर बहिणीला तर खूप आनंदच असतो. तर भावासाठी काय बनवायचं तर मी नाही का आज गुलाबजामुन बनवून ठेवणार आहे आणि संध्याकाळला पाहुणचार करणार आहे. तर असं आहे. आणि आई पण आहे तिकडं. नमस्कार आई. नमस्कार. काय चालू आहे तुमचं? काम चालू आहे आता. हां. काही करावंच लागते ना. हो. तर मग आपल्याला आज रेसिपी बनवायची. बघू ना. हां, कुठली रेसिपी आहे आपली आज? गुलाबजाम. हां, तर आज आम्ही बनवणार आहे गुलाबजामुन. नाही का गुलाबजामुनची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही पण सांगू शकता तुम्ही कमेंटमध्ये की कशा प्रकारे बनवतात काय. तर कोणी वेगवेगळ्या प्रकारे बनवतं. तर आम्ही पॉकेट आणलेलं आहे गुलाबजामुनचं आणि त्याच्यामध्ये खवा मिक्स केला आणि लक्षच नव्हतं की व्हिडिओ घ्यायचा म्हणून आज. तर नाही का असं उंडा मळून घेतलेला आहे कणकीसारखा आणि तो मुरलेला आहे. आम्ही 10 मिनटं ठेवलेला आहे त्याला. तर तो लगेच मुरून गेला. आणि आम्ही नाही का साखर घेतली. आणखी काय काय घेतलं आहे? खोबरं खीस, साखर, अख्खराले, हो, विलायची. विलायची घेतली. तर आता विलायची वगैरे बारीक करून घेणार आहोत. लगेच आम्ही इकडं पाक ठेवणार आहे. तर आता नाही का व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर इकडे गंज ठेवलेलं आहे पाकासाठी आणि 4-5 कप नाही का आम्ही पाणी घेतलेलं आहे आणि पावभर साखर घेतलेलं आहे गुलाबजामुनसाठी. तर त्या पाकाला नाही का 10 मिनटं होऊ द्यायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचा, तुम्हाला सांगणारच आहे. आणि इकडं कढई लावून घेतली. तर इकडं चालू आहे आमचे गुलाबजामुन बनवून. तर अशा प्रकारे बनवणं चालू आहे. एका पॉकेटमध्ये आम्ही किती बनवली? 30 बनवले. 5, 10, 15, 20, 25, 30 झाले. तर 30 बनवले आम्ही. आणि इकडं पाक ठेवलेले आता लगेच तळताना तुम्हाला दाखवणार आहे. तर इकडं नाही का पाक ठेवलेलं आहे. तर पाक पण उकळीला आलेला आहे. म्हणजे होऊ द्यायचं त्याला 10 मिनटं, म्हणजे झालेला नाही आहे तो पाक म्हणतात त्याला. तर आता मी लगेच तळून घेणार आहे. इकडं कढई. तर आता गुलाबजामुन आमचे सर्व बनवून झालेले आहे. आईने आणि मीने बनवले. तर आता नाही काय तळणं चालू आहे. तर बघा किती मस्त तळलं चाललं. स्लोमध्येच तळायचे, जास्त हाय याच्यावर तळायचे नाही, कारण ते खूप लालसर होतात. लालसर झाल्यामुळे ते चवीला पण व्यवस्थित लागत नाही. तर बघा अशा प्रकारे तळण्यासाठी. तर थोडेफार नाही का उरलेले आहेत ते. तर त्याला खूप मऊ द्यावा लागतो उंडा. असे मध्यम याच्यावर होऊ द्यायचे. आणि इकडं पाक ठेवलेलं आहे. पाकात मी 10 मिनटं झाल्यानंतर टाकायचे. आणि आपण इकडे घेतलेले खोबरं खीस आणि विलायची होती. आम्ही पाकात नाही का गुलाबजामुन टाकलेले आहे आणि अशा प्रकारे झालेले आहेत. तर आता नाही काही टेस्ट करून बघणार आहे. तर असं बनवू शकतो आपण काहीतरी. भाऊबीजी निमित्त आम्ही बनवलेलं आहे गोड काहीतरी. तर आता आई टेस्ट करून बघणार आहे आणि कशा झाले. सूनबाईनं बनवलं आहे तसं आम्ही दोघीनं बनवलं मिळून, पण टेस्ट आईच्या हाताने करणार आहे आपण.
तर बघा असे झालेले आहेत गुलाबजामुन आणि मऊसूत तर झालेले आहे. बघा किती छान झालेले आहे. चांगले. आणखी पाकामध्ये मुरायचे आहेत ते. कसे झाले ताई? हां, तर बघा सुनबाईनं बनवल्यावर कसे होणार आहेत, छानच होणार आहेत. आणि व्हिडिओला कमेंट करा, सबस्क्राईब करा, फॉलो देखील करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.